नमस्कार, माझं नाव खंडेराव विखोबा चव्हाण, मुक्काम पोस्ट यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आपला चर्चेचा विषय आहे सर, विषमुक्त शेती काळाची गरज. हे पाहत असताना विषमुक्त शेती करण्याची खरंच गरज आहे का? या अगोदर शेती आपली कशा पद्धतीची झालेली आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राज्यकर्त्यांनी 1965 साली जी वाढती लोकसंख्या होती, भारतामध्ये पडणारे वेगवेगळे दुष्काळ आणि तेथील परिस्थिती, तेथील अन्नधान्याचा तुटवडा यानुसार त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी घेतलेला हरित क्रांतीचा हा निर्णय खूप योग्य होता आणि त्यामुळे आपल्या पूर्ण भारत देशाची अन्नधान्याची समस्या पूर्ण झाली. याच काळामध्ये कमी क्षेत्रामधून वाढते उत्पादन वाढण्यासाठी नवनवीन व्हरायटी किंवा नवनवीन जाती, त्यामध्ये गव्हाच्या नवीन जाती असतील, ज्वारीच्या नवीन जाती असतील, बाजरीच्या नवीन जाती असतील, यामध्ये मैखू बियाण्यांची सुरुवात झाली. आणि या वेळेपासूनच खरं जमिनीचा पोत खराब होऊ लागला किंवा जमिनीचा कस कमी होऊ लागला. ज्या सुरुवातीच्या काळामध्ये वाढत्या लोकसंख्येचा अन्न पुरवठा करण्यासाठी ज्या नवीन जाती आल्या, नवीन बियाणे आले, हे मैखू जातीचे बियाणे होते आणि ती शेतात लावल्याच्या नंतर ते उत्पादन जास्त देतच होती, परंतु ते कमी काळात वाढत असल्यामुळं या उत्पादनामध्ये उत्पादन वाढण्याच्या आशेमध्ये शेतकऱ्यांनी त्यामध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला, वेगवेगळे बियाणे वापरले, कमी काळात तयार होणाऱ्या व्हरायट्या मार्केटमध्ये आणल्या. पण ज्याप्रमाणे आपण शेतीतून उत्पादन बाहेर काढलं त्याचप्रमाणे जमिनीला परत ते दिलं पाहिजे किंवा त्या जमिनीची सुपीकता टिकवली पाहिजे, यासाठी आपण परत काही कामच नाही केलं. आणि आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत पूर्ण भारत देश एखाद्या 2-3 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी पण अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो. पण जे अन्नधान्य आपण खात आहोत हे पूर्ण विषारी अन्न खात आहोत. याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीला वापरत असलेली रासायनिक खतं. XYZ मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगू शकेल की जमिनीमध्ये आपण NPK मध्ये 10-26-26 खत टाकतो, 18-46 टाकतो, 15-15 खत टाकतो. याचं जे कॅल्क्युलेशन असतं की बाबा 100 किलोमध्ये जर तुम्ही 2 बॅगा घेतल्या तर त्याच्यामध्ये 10 किलो नत्र असतं, 26 किलो स्फुरद असतं आणि 26 किलो पोटॅश असतं, बरोबर. सगळ्या ह्या कॅल्क्युलेशनचा जर हिशोब केला तर साधारण 22 आणि 62 किलो त्याच्यामध्ये शेतीसाठी उपयोग करणारे घटक आहेत 10-26च्या 2 बॅगमध्ये. परंतु बाकीचे 38% ज्याच्यामध्ये ना लीड, आर्सेनिक सारखे जे घटक आहेत, केमिकल आहेत, हे आपण आपल्या शेतात टाकतो आणि तीच झाडे किंवा तीच जे काय वृक्ष आहेत किंवा तुमचा गहू आहे त्यामध्ये टाकले रासायनिक खतामध्ये लीड, आर्सेनिक सारखे घटक खेचले जातात आणि तेच आपल्या अन्नधान्यामध्ये येतात. आणि अन्नधान्यामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपण ते अन्नधान्य मार्केटमध्ये घेऊन त्याचे वेगवेगळे चपाती असेल, भाकरी असेल, जे काय असेल जे करून खातो त्यामधून ते पूर्ण माणसाच्या शरीरामध्ये त्याच प्रकारे जातं आहे आणि शरीरात गेलेलं लीड, आर्सेनिक बाहेर पडतच नाही आहे. आणि यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सर. याच्यामध्ये खूप गोष्ट आहे, खरी परिस्थिती आहे. एखाद्या वेळेस आत्ताच्या मार्केटमध्ये आपण जर विचार केला सध्याच्या परिस्थितीचा तर एखादं भाजीपाला पीक आपण शेतामध्ये लावतो त्याचा कार्यकाळ 3 महिन्याचा म्हणजे 90 दिवसाचा आहे. पण वेगवेगळी रासायनिक खतं, वेगवेगळे औषधं, वेगवेगळे टॉनिक मारून ते आपण 60-70 दिवसात तयार करत आहोत. याचा अर्थ ग्रोथ प्रमोटर त्यांना आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या औषधं त्यात मारत असतो. याच्यामध्ये मार्केटमध्ये साधारण आपल्या फक्त महाराष्ट्रात जर विचार केला तर 300 ते 350 कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि या कंपन्या साधारण वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने मार्केटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट काळानुरूप आणत आहेत. पण याचा मानवी जीवनावर इतका घातक परिणाम होत आहे की याचा विचारही आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि हीच परिस्थिती सर अशीच राहिली भविष्यामध्ये तर भारत हा कॅन्सरचा देश म्हणून ओळखला जाईल. यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये यासाठी काळाची गरज ओळखून आज आपण सेंद्रिय शेती करणं ही काळाची खूप महत्त्वाची गरज बनलेली आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपली मुलाखत पूर्व जी चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला की अन्नातली भेसळ म्हणजे दूध वगैरे याच्यातली भेसळ तर आपण पकडू शकतो. तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर ते सगळं भेसळ प्रकरण चव्हाट्यावरती आलं. पण भाजीपाल्यांमध्ये मुळात
खतातून होणारी भेसळ हा विषय कसा संपवता येईल त्यावर आपली चर्चा झाली, त्यावर जरा बोला. सर ते विषय काय वाटतोय, आता तुकाराम मुंडे साहेबांनी जी पद्धत राबवली ना, याच्यामध्ये 80% समाजाला सुख वाटतंय. ठीक आहे, आपल्याला चांगलं खायला मिळेल, पण एवढं चांगलं होऊन माणसाचं शरीर किंवा माणसाचं अन्नधान्य क्लिअर होणार नाहीये. याच्या मागचं मूळ कारण आहे, तुमच्या शेतीमधलं जर अन्नधान्य येणारं केमिकल मुक्त आलं, शेतीतली भेसळ थांबवा, शेतीतली भेसळ थांबणं खूप गरजेची आहे. जरा त्यावर बोला. हा खूप. आता विषय काय झालाय सर, कुठलंही पीक करत असताना तुम्ही आपण भाजीपाल्याचा विषय घेऊ, कोथिंबीर, धाना, मेथी, फुलवर कोबी सारखं पीक घेऊ, बरोबर. याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही त्या जे शेतामध्ये लावता याचा कार्यकाळ 80, 90, 95 दिवसाचा कार्यकाळ आहे. होय. त्या व्हरायटीनुसार आहे. परंतु त्यामध्ये वेगवेगळे ऑक्सिजन, स्टॉक्झिन, तर मग जे आपण केमिकल टाकतोय ना, यामध्ये 60-70 दिवसात तयार होत आहे. उदाहरणासाठी आपण एक वांग्याची भाजी सर्वांना आवडते, याचं एक उदाहरण घेऊ शकतो. फुलवर कोबी होय होय जेवढी चांगली मार्केटमध्ये आहे ना, तेवढं आपल्याला आवडतं, ते आपण खातो. जेवढी देखणी आहे ना, चांगली आहे ना, त्याच्यावरती तेवढं केमिकल जास्त मारलं जातं. आणि आपण कुठेही, तुम्ही नाही, सर्वसामान्य व्यक्ती, घरातली कुटुंबातली व्यक्ती भाजीपाला नाही गेली ना की मार्केटमधली सगळ्यात श्रेष्ठ किंवा चांगलीच त्यांनी वस्तू घेते, टवटवीत वस्तू घेते. आणि त्यामध्ये एक आपण वांग्याचं उदाहरण घेऊ. वांग्याच्या पिकामध्ये साधारण दर 7 दिवसाला वेगवेगळे केमिकल मारावं लागतात, तेव्हा ते कीडमुक्त होतं किंवा रोगमुक्त होतं, बरोबर. जे पण तुम्ही औषधं मारता, आता माझा गेले 15-16 वर्षाचा कृषी सेवा केंद्राचा अनुभव आहे. याच्यातून जे आलेले अनुभव ते मी शेअर केले किंवा एकत्र कलेक्ट केले. आणि त्या दृष्टीने मला वाटलं की बाबा आपण सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती करणे काळाची गरज आहे. आता वांग्याचं उदाहरण आपण घेतलं होतं. या वांग्याच्या उदाहरणामध्ये जर वांग्याला आज सकाळी औषध मारलं ना आपण, त्या वांग्याच्या पिकामध्ये, फळामध्ये ते 29 दिवसापर्यंत राहते. काही केमिकल 28 दिवस राहतात, बरोबर ना. जो हे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर कुणी ना कुणी ते खातच ना. आणि याच्यामधले जे लीड आर्सेनिक सारखे खूप विषारी घातक घटक आहेत, ते माणसाच्या शरीरामध्ये जातात. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, साधा थंडी ताप येतो किंवा थोडं वातावरण चेंज झालं तरी आजाराला बळ पडतोय. त्याचं मुख्य कारण कारण त्याच्या शरीरामध्ये एवढं टॉक्सिन लेवल वाढलंय की त्याची आपण गणतीच करू शकत नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. दुसरा एक मुद्दा, आपली मुलाखत पूर्व चर्चा झाली ऊस शेतीचं. पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण असो, समाजकारण असो किंवा घरातला घरखर्च चालवणं असो, हे सगळं ऊसावर अवलंबून आहे. आत्ता फळबागांची परिस्थिती वाढते अलीकडच्या 10-12 वर्षात, पण यापूर्वी ऊसावर खूप मोठे बागायतदार अवलंबून होते. ऊसाचं जास्त उत्पादन का येत नाही आणि किंवा ते का कमी निघतंय, त्याचं तुम्ही मला एकर वाईज काय मला आकडेवारी सहित सांगितलं होतं, ते जरा सांगा. सरजी, पश्चिम महाराष्ट्र हा हरित पट्टा म्हणून ओळखला जातो. यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आहेत, यांचं नगदी पीक म्हणून ऊसाकडे पाहिलं जातं, बरोबर. ऊसाच्या पिकामध्ये प्रत्येक शेतकरी, प्रत्येकाचं कॉम्पिटिशन चाललंय की मला 100 टन निघलं पाहिजे, एकूण तुम्हाला 120 टन निघलं पाहिजे. प्रत्येक कंपनीवाला येतो, प्रत्येक शेतकऱ्याला सजेशन देतो आणि तो ते त्या शेतात टाकतोय. पण कुणाचं उत्पन्न क्वचित बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत, त्याचं 70 टन आहे, 80 टन आहे, 90 टन आहे, 100 टन, हजारातून एक जण 100 टन काढतो, ज्याचं ड्रीप वगैरे इरिगेशन आहे. याच्यामध्ये जर बारकाईने विचार केला ना तर मित्र, टोटली आजच्या काळामध्ये एकरी खतामध्ये 40-50 रुपये खर्च करून सुद्धा जर 60 टन उत्पन्न निघत असेल ना, तर 18 महिने किंवा 14 महिने पीक ठेवून शेती, ऊस शेती ही तोटे शेती आहे. याची अनेक कारणं आहेत. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जमीन बिवड पद्धत म्हणायची किंवा जमीन वाळवायची पद्धत म्हणत होतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी पहिलं ऊसाचं पीक काढलंय, त्या पिकामध्ये 2 महिने अवकाश तुला दाना मी ते टाकतोय, बरोबर. आमच्याकडे तर काय शेतकरी असे आहेत की ऊसाचा खोडवा राखायचा आहे तुम्हाला. आज ऊस संध्याकाळी 5-8 पेट लावलं ना तर रात्री त्यांनी फुलवर कोबी त्यावर लावायसाठी आणून ठेवली असते. फक्त रात्रभरच ते वावर असेच राहते, दुसऱ्याची पाणी देऊन फुलवर कोबी लावली जाते. बापरे. पहिली गोष्ट इथं आहे. म्हणजे आपण जमिनीला जो वाळवा पद्धत पाहिजे किंवा जमीन तापली पाहिजे उन्हाळ्यामध्ये, हे होतच नाहीये, बरोबर ना. दुसरी गोष्ट काय होती की जमिनीला फेरपालट केला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं एकदलीय पीक आहे, ऊस असतो, गहू असतो, जे पिकं असतात त्यामध्ये तुम्ही धाना, मेथी, तूर, मूग, उडीद, चवळी यासारखी द्विदल जर पिकं केली तर जमीन ऑटोमॅटिक भुसभुशीत होती, ते सेंद्रिय कर्ब वाढतो, बरोबर ना. पण ऊस शेतीचा एकंदरीत विचार केला ना तर सरासरी जर विचार केला तर 40-45 टनच्या पुढे कोणीच उत्पन्न नाही काढत.
सरासरी टोटल महाराष्ट्राचा विचार केला तर याची अनेक मुख्य कारणं आहेत. यामध्ये मित्र सगळ्यात जास्त लागवडीचा अभाव, लागवड पद्धतीमधला अभाव मी सांगू शकेल. लागवड पद्धत प्रत्येक सर्वसामान्य गेल्या मागच्या 25 वर्षापासून एकर वाईज मित्र एका एकराला जर विचार केला तर सर्व शेतकरी 3 फूट 4 फूट आणि 4.5 फूट एवढ्यातच ऊस लावतात. पण याच्या जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचं असेल तर या लागवड पद्धतीमध्ये बदल करण्याचा गरजेचा आहे. कारण ज्यावेळेस आपण एका क्षेत्राचा 1 एकर क्षेत्राचा विचार करतो त्या 1 एकर क्षेत्राचं क्षेत्रफळ आहे 43,560 बरोबर. XYZ तुम्ही जर त्याच्यामध्ये 4.5 फुटाचा पट्टा काढला तर साधारण 43,560 भागिले 4.5 केलं तर साधारण 10,500 किंवा 11,000 लांबी त्या ऊसाची निघते, क्षेत्रफळाची लांबी निघते. प्रत्येक शेतकरी लावत असताना साधारण 3 डोळ्याचा टिपर लावतो. म्हणजे माझ्या हिशोबाने एकंदरीत एका एकर क्षेत्रामध्ये 10,500 टिपरी जरी बसली तर त्याला 3 डोळे म्हणले तर दारिद्र्य 30,000 ऊस लावल्या ते शेतामध्ये उगवलेले असतात. डोळे एकंदर गणितामध्ये तुम्ही एका टिपऱ्याला ऊसाच्या कांड्याला 3 डोळे पकडले असे 10,500 कांडे तुम्ही एका एकराच्या क्षेत्रात लावता. आणि ज्या वेळी ते 10,500 कांडे तुम्ही लावता साधारण 10,000 पकडू आपण, 10,000 गुणिले 3 म्हणजे 30,000 ऊस क्षेत्रात लावता. आणि तुम्ही सर्वसामान्य लोकांचा विचार करा, प्रत्येक शेतकरी ऊस एक ईदभर उगून आला म्हणजे ऊस लावला, आंबवणी दिलं, थोडाफार डोस टाकायचा किंवा तणनाशक मारतो बरोबर ना. हे तणनाशक मारून झालं की सुरुवातीला कुठल्या तरी कृषी सेवा केंद्राकडे जातो आणि एरियाच्या 2 गोणी आणतो. कारण मार्केटमध्ये त्याची इतकं स्वस्त दुसरं खत नाहीये. तुम्ही मार्केटमध्ये कधी पण भेटा आणि कुणाला पण विचारा, एखाद्या शेतकऱ्याला रोडच्याकडे झाला, अरे तू बाबा युरिया का टाकतो या ऊसाला, तो एकच सांगा आमचा शेजारी युरिया टाकतो, त्याच्याकडे पण उत्तर नाहीये. आपण ऊस क्षेत्रात तर प्राधान्य देतो ना, पूर्ण पश्चिम पट्टा ऊस क्षेत्रात आहे. तुम्ही ज्यावेळेस ते 3 डोळे लावून एका एकरामध्ये 30,000 ऊस होतात, ज्यावेळेस एका एकरामध्ये ऊसाला तुम्ही युरियाच्या 2 गोण्या टाकता, प्रत्येक त्या 30,000 2 डोळे फुटतात. म्हणजे एका एकर क्षेत्रामध्ये 90,000 डोळे होतात. कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही विचारा, एका डोळ्याला त्याला 15, 12, 10 फुटे फुटतात बरोबर ना. एकंदरीत आपण एका डोळ्याला 10 ऊस पकडू, लावताना तुम्ही 30,000 लावलेत गुणिले 10, 3 लाख डोळे तुमच्या क्षेत्रात झाले. तुमचा तोडा आला परिपक्व ऊस, कुठलाही ऊस घ्या 12 ते 14 महिना 2 ते 2.5 किलो भरतो. 2.5 किलो जरी भरत तर तुमच्यावर 30 गुणिले 2.5 जरी केलं तर 80-85 टन ऊस निघला, पण तो 40 निघतोय. याचं काय कारण आहे? ऍक्च्युली काय होतं की तुम्ही काय करता की प्रत्येक शेतकरी आहे ना तो ऊस लावतो, एका एकरामध्ये 3 ते 4 लाख ऊस होतात. तुम्ही त्याला बेसल डोस मध्ये टाकता, दुकानदार सांगतो आपले तर एकच कॉम्पिटिशन चाललंय, शेजाऱ्याने ट्रॅक्टरमध्ये किती गोण्या आणल्या, 10 आणल्या, दुसरा शेतकरी दुसऱ्या दुकानातून 12 गोण्या आणतो, तर टाकायचं कॉम्पिटिशन चाललंय. मित्र, माझा सर्वांना एक प्रांजळ मताने सल्ला राहील, ज्याला पण ऊस शेतीमध्ये उत्पन्न वाढवायचे त्यांनी फक्त 2 महिने युरियामध्ये प्रत्येक शेतकरी 10 एकर ऊस लावतो, त्यांनी मी दिलेल्या पद्धतीने जर 1 एकर ऊस केला ना त्याचा अनुभव घेऊन ते भविष्यामध्ये शेती ऑटोमॅटिक करू शकतो. यासाठी आहे ना प्रत्येक शेतकऱ्याने जर समजा पहिल्या 2 महिन्यात दिवसाला युरिया नाही टाकली तर त्याचं उत्पन्न आहे त्या खर्चामध्ये 10 टन वाढत, आहे त्या खर्चात 10 टन वाढत. पण याच्या जर तुम्ही बदल करत गेला भविष्यामध्ये, पुढे बदल करत गेला किंवा सरीमधलं अंतर वाढलं, 2 डोळ्यातलं अंतराबद्दल सांगा. हो, प्रत्येक आता मी गेले 8 ते 10 वर्ष वेगवेगळे प्रयोग करत आहे ऊस शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो. दररोज साधारण 20 ते 25 शेतकऱ्याच्या बांधावरती रोज मी जात असतो. कृषी सेवा केंद्र माझं आहे, त्यामुळे प्रॅक्टिकली शेत पाहूनच मी त्यांना सल्ला देत असतो. गेल्या 12-13 वर्षात साधारण 6 लाख किलोमीटर मी 2 व्हीलरवर लोकांच्या शेतात फिरलोय. 6 लाख किलोमीटर आणि माझे 25,000 कस्टमर आता आहेत. बरोबर. पण मला एक सांगा सर, याच्यामध्ये आता तुम्ही 2 सऱ्यांमधलं 7 फुटाचं अंतर आणि 2 डोळ्यांमधलं 2 फुटाचं अंतर असं काहीतरी तुम्ही मला गणित सांगितलं मुलाखत पूर्व, ते जरा सांगा सुरुवातीला. आता प्रत्येक शेतकऱ्याला जर पश्चिम पट्ट्यामधलं जर ऍक्च्युली पहिल्या ऊसाचा विचार केला 3-3.5-4 फुटाचा, जेवढं खत टाकते ते संपून टाकते 2-3 महिन्यात. आणि ज्यावेळेस ऊसाची खरं वाढ आहे त्यावेळेस त्याला खतच राहत नाही. यासाठी आपण आहे ना साधारण माझे म्हणणे, ज्या शेतकऱ्याला 100+ एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पन्न काढायचंय ना त्यांनी
4 फुटावरून सुरुवातीला 5 फुटावरती यावं, हा. 5 फुटावरून 6 फुटावरती दोन यावं, सऱ्यांमधलं अंतर. 2 चवळीमधलं अंतर. हा. आणि ज्याला खरं 150 टन ऊस काढायचा आहे त्यांनी, त्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट 7 फुटाची सरी काढायची हा. आणि 2 फुटावरती एक डोळा लावायचा. हा. हा. बरोबर ना. यामध्ये तुमची ऊसाची संख्या 7 फुटावर 3-3.5 हजार डोळे शेतामध्ये उगवतील. हा. हा. लावायचे तेवढे डोळे लागतील. हा. हा. 3.5 हजार एकरी खूप झाले. हा. हा. आणि हे लावल्यानंतर प्रत्येक ऊसाला साधारण 8 ते 10 फुटवे होणारच आहेत. हा. त्यामध्ये तुम्ही 24-24 सारखं मिश्र खत टाका, 10-26 टाका, 18-46चा डोस टाका, फक्त 2 महिने युरिया नका टाकू. आणि ते ऊस तुम्ही शेतामध्ये साधारण 3-3.5 हजार डोळे शेतामध्ये लावलेत 1 एकरामध्ये. त्याला खत टाकून 10 डोळे आले की त्याची बाळबांधणी करून घ्यायची. तुम्हाला ते 10 ऊस चांगले झाले. हा. 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 आणि प्रत्येकाने टार्गेट ठेवायचं की माझा ऊस कमीत कमी 4 किलो भरला पाहिजे. लावताना आपण 3.5 हजार डोळे लावलेत, सरासरी प्लस मायनस बरोबर बरोबर. त्याला 10 डोळे फुटले म्हणजे 35,000 ऊस झाले वावरात. हा. हा. 2 किलोचा ऊस काढला तर 70 टन निघेल. बरोबर. 3 किलोचा निघाला तर 90 टन निघेल. बरोबर. आणि 4 किलोचा निघाला तर 125 टन निघेल. मागच्या वर्षी मी असाच एक दौंड तालुक्यामधला पहिला प्रयोग केला. 7x2 ऊस लावला. मला कमीत कमी मला आणि त्या शेतकऱ्याला 500 लोकांनी वेड्यात काढलं. बर. शेतकऱ्याचा ऊस माझ्यावरचा पूर्ण विश्वास उठला बर. की म्हणजे सर खूप लोकांनी त्रास दिलाय, खरं आपला ऊस येईल का. हा. म्हणजे जे लोक जातात त्याचा नंबर लिहून ठेवा. जे लोक होती ना, ज्यावेळेस ऊस तोडतील त्यावेळेस तुमच्या रानात येऊन बसतील. आणि सत्य परिस्थिती अशी झाली. आता त्यांचा ते ऊस दिवाळी तुटला 124 टन 700 किलो निघलाय. 124 टन ऊस निघला. 124 टन आणि काय 700 किलो. शेतकऱ्याचं नाव द्या. मनोहर अवचड म्हणून आहेत यवतचे. त्यांच्या पूर्ण क्लिप, त्यांच्या पूर्ण स्लिपा, क्षेत्राचं क्षेत्रफळ पूर्ण माझ्याकडे लिहून आहे. फक्त ते आमच्या एका माझे मित्र आहेत बातमीदार, त्यांच्याकडून तो विषय राहून गेला, पेंडिंग गेला, तसं राहिला. पण त्याच्या स्लिपा वगैरे पूर्ण माझ्याकडे आहेत. आम्ही नक्की प्रेक्षकांना हा. दाखवतो. आणि त्या शेतकऱ्याला मी 1 एकरला प्रयोग दिला होता. त्या व्यक्तीने आता 11 एकर ऊस आता जून महिन्यात 11 एकर ऊस 7 फुटावरती लावलाय. 7x2 वरती. 7x2 वरती लावलाय. आणि आताच्या परिस्थितीमध्ये दौंड तालुक्यामध्ये चांगल्यापैकी त्या व्यक्तीची चर्चा आहे. पण आता मुद्दा आहे सर, म्हणजे तुम्ही ऊस शेतीबद्दल सांगितलं, अन्नातल्या भेसळीबद्दल सांगितलं. तुम्हाला एक कल्पना आहे, मावळचा जो भाग आहे मुळशीचा वगैरे, तिकडचा इंद्रायणी भात खूप चव लागतो सर. आणि आपली जी मुलाखत पूर्व चर्चा झाली त्याच्यात तुम्ही म्हणाला की तिकडचा जमिनीचा पोत तो खूप चांगला आहे. त्यावर जरा सांगा. कसं असतं सर जी, आता प्रत्येक शेतकरी शेती करतो. बरोबर. शेतकरी शेतामध्ये कुठलंही पिकवतो. आता भाताचा विषय घ्या आपण. भाताचा विषय घेतला, भाताच्या खात्रामध्ये भात पिकवतो आपण. बरोबर ना. त्याच भाताच्या बांधाच्या कडेला 2 झाडं 4 झाडं असतात. तेव्हा लिंबाचे असतील, कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीचे असतील, भोर मुळशी साईडमध्ये वेगळे असतील. त्याच झाडाला आपण बाहेरून कुठलंही खत देत नाहीये. देतो नाही देत. तरी पण ते झाड कधी पाणी मागत नाही, कधी सुकत नाही, कधी काहीच नाही. काय भानगड आहे? ऍक्च्युली काय विषय असतो, निसर्गाचा नेहमी निसर्ग जो देईल त्याला ते परत द्यायचं असतं. आणि आपण हे ऍक्च्युली विसरलोय. बरोबर आहे ना. म्हणजे ज्या वेळेस झाड पूर्ण एखाद्या आपण चैत्र पालीमध्ये झाड पूर्ण फुटतं, पूर्ण पाला त्या झाडाला येतो. आणि ज्या वेळेस ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या वेळेस पूर्ण पाला खाली गळतो, तोच त्या जमिनीमध्ये मुरतो, तिथंच होतो. या झाडाच्या जमिनी खालचा किंवा त्या झाडाच्या खालची जी जमीन आहे जर माती परीक्षण केलं तर सेंद्रिय कर्ब 5% एव्हाना. पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेतीचा पट्ट्याचा विचार आपण केला तर तिथल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.3 झालाय. ज्यावेळेस तुम्ही 100 टन ऊस काढण्यासाठी मी म्हणतो 50,000चा खत टाका, पण तुमचा सेंद्रिय कर्ब जर 1च्या खाली असला कोणीच शेतकरी 100 टन ऊस काढू शकत नाही. यासाठी जमिनीचा पोत सुधारणा गरजेचं आहे. पण तो सेंद्रिय कर्ब म्हणाला तुम्ही, तो वाढवायचा, तो कसा वाढतो नैसर्गिक पद्धतीने? नैसर्गिक पद्धतीमध्ये काय होतं की आपण जो पण आमचा पश्चिम पट्ट्या भाताचा विचार केला, बरोबर ना. या जमिनीमध्ये पिकाला लागणारे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोसा असे 12 घटक जमिनीमध्ये अवेलेबल आहेतच. बरोबर ना. त्या शेतामध्ये ते पिकवल्याच्या नंतर, तो भात पिकवल्यानंतर त्या पिकाला लागणारे आवश्यक घटक पूर्ण मिळतात. ते पीक त्या जमिनीत ऑब्झर्व करतं, त्या फळामध्ये पण किंवा त्या भातामध्ये येतं. आणि तोच भात खाल्ला की आपल्याला सेंटेड लागतो. पण ज्या जमिनीची झीज झाली, ज्या जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट शिल्लक नाहीये, बरोबर ना, या जमिनीत जर पीक केलं तर त्याला आपण वरून यानं टाकतो, नत्र टाकतो, बाकीचे घटक मिळत नाही. त्या प्रमाणात ते उत्पन्न पण घटतं आणि त्या क्वालिटीचा तो भात पीक तयार नाही येत.
याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळेस भाताचा विषय घेतला मग अशी मुळशी मावळ तालुक्यामधला, तर या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2.5 आहे. बर, तिथं रासायनिक खत टाकायची गरज नाही पडत, नैसर्गिकपणेच आहे तो. नैसर्गिकपणे. आणि त्या जमिनीची इतर इतर डेव्हलप भागामध्ये जिथं आपण पश्चिम पट्ट्यामध्ये भात पीक ऊस पीक म्हणतो, या पिका इतक्या जमिनी झीज नाही झालेली. त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीची जर भाताची शेती 20 वर्ष जर त्यांनी केली तरी त्यांच्या शेतीमध्ये तो तांदूळ निघणार, त्याच क्वालिटीचा निघणार, कारण ते हे रासायनिक खत टाकत नाही, रासायनिक खत टाकत नाहीत. दुसरी गोष्ट ते जमिनीची झीज नाही होत. आणि ऍक्च्युली कमीत कमी दरवर्ष 2 महिने 4 महिने जमीन तापती. अगदी बरोबर. हा, म्हणजे पूर्व परिस्थितीमध्ये जर पहिल्यासारखं जायचं असेल किंवा पहिल्यासारखं विषमुक्त अन्न जर तयार करायचं असलं तर जमिनीला योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त रासायनिक खतं टाकून शेती नाही करू शकत भविष्यामध्ये, त्याला सेंद्रिय पाहिजेत. त्यामध्ये आता गव्हर्नमेंटने सांगितलं की एक 4-5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही सेंद्रिय कुजवा, पालापाचोळा कुजवा, वेगवेगळे, म्हणजे गव्हर्नमेंटचा उद्देश खूप छान होता. तुम्ही पाचट जाळू नका, पाला जाळतो ऊसामधला पाचट जाळू नका. पण अजूनही समाजामध्ये जागृती 0.2% पण नाहीये. प्रत्येक जण तो पाचट पेटवतोय. त्याचा तोटा काय आहे सर? आपण पाचट जाळतो ना, फड जाळतो ऊसाचा पाचट, म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर त्याच्यामुळे छोटे छोटे जीवाणू वगैरे मरतात, ते जरा सांगा ना. ऍक्च्युली काय होतं, शेतकऱ्यावर तर मी शेती करतो, मी गोण्या टाकल्या म्हणजे पीक चांगलं येईल, ही समजच चुकीचं आहे. ऍक्च्युली शेती आपण करतच नाही. शेती कोण करतात? जीवाणू करतात, बरोबर. ऍक्च्युली तुम्ही ज्या वेळेस 1 एकर ऊसामध्ये 70-80 टन ऊस निघतो, 60 टन पकडू आपण, तर त्याचे जे पाला आहे साधारण 7 ते 8 टन पाला निघतो, बरोबर. XYZ तुमचा सुरुवातीचा जो तुम्ही ऊस लावलाय त्याचे चांगले खाद्य टाकलेले, सुरुवातीच्या काळातले झाडाची वाढ कमी असती त्यामुळे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट त्या पानामध्ये असतात, सुरुवातीच्या पानामध्ये, आणि तेच आपण जाळतो. त्याच्यामुळं तेवढं साधारण तुम्ही जर तो प्रत्येक 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही हाय त्या जर क्षेत्रामध्ये ऊसाचं पाचट जर न जाळता जर ते कुजवलं ना त्या क्षेत्रामध्ये, तर 3 वर्षांनी 25% खत टाकलं तर तुमचं ऊस 100 टन निघेल. 25% खत टाकलं तरी? 25% खत टाकलं तरी. पण खत म्हणजे पण कोणता सर टाकायला? टाकताना कसं अतिरिक्त नको आहे. प्रत्येक शासनाने प्रत्येक खात्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला भाजीपाला पिकाला कसं लागतं, म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या गोष्टी कळणार नाही. एकरी प्रमाण असतं की तुम्ही भाजीपाला पिकाचा आहे, नत्र 40% लागतं, 20% स्फुरद लागतं, 20% पोटॅश लागतं, मायक्रोन कमी प्रमाणात लागतं. ऊसाच्या बाबतीत जर 8 साली ऊसाचा विचार केला तर आपण 160 किलो नत्र टाकतो, 80 किलो स्फुरद टाकतो, 80 किलो पोटॅश टाकतो, 100 पण टाकतात. बरोबर. ह्याचं गणित प्रत्येक शेतकरी, सगळ्यात दुःखाची बाब आहे शेतकऱ्याच्या बाबतीत, मी साधारण 20-25 लाख शेतकऱ्याच्या बांधावरती आजपर्यंत गेलोय गेल्या 12-14 वर्षात. 6 लाख किलोमीटरच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधावर गेलोय. पण सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी कुठंच काय लिहिलेलं नाहीये, म्हणजे मला नोंदच नाहीये, नोंदच नाही. प्रत्येक दुकानदार एखादा सांगतो हे तुमची पावती जपून ठेवा, ते फक्त पावती तुम्ही काय दिलंय ना यासाठीच असती. पण माझं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला असं पाहिजे, मागच्या वर्षी माझ्या ऊसाच्या पिकामध्ये हुमणी आली होती, त्यासाठी मी नॅचरली काय सोडलं आणि माझ्या पिकामध्ये परत हुमणी आली का नाही त्याचा डाटा तर लिहिला पाहिजे ना. तसं नाहीच, तसं नाही होत. प्रत्येक शेतकरी दरवेळेस एखादा त्याच्यावरती रोग येतोय, कीड येते, बुरशी येते, कुठला तरी उपद्रव किडाचा अटॅक होतो आणि तो त्या दुकानदाराकडे जातो. दुकानदार त्याच्याकडे जे काय आहे त्याच्या ज्ञानानुसार तो त्या शेतकऱ्याला देतो. नाही जर झालं तर 8 दिवसांनी तो शेतकरी परत त्याच्याकडे जातो, दुसरा औषध सोडतोय. आता सगळ्यात जास्त शेतीमध्ये जर शेती खराब व्हायचं म्हटलं सर्वात महत्वाचं कारण म्हटलं ना, तर एक 8-10 वर्षापूर्वी ऊसावर आलेला सर्वात महत्वाचा लोकरी मावा. लोकरी मावा, पानावरती एक लोकरी मावा आलता, पांढरा मावा. अजून पण काही ठिकाणी अजून पण आहे, बरोबर ना. तो हा एक 40-50% ऊस खातो जर नाही नियंत्रण केलं. तर याच्यासाठी एखादं गॅस तयार करणार नॉर्मल तुमचं रोगल सारखं औषध असू द्या, कॅनॉन सारखं औषध असू द्या, हे जर त्याच्यावर फक्त त्या ऊसावर पण नका पडू द्या, प्लॉटच्या बाहेरून जरी फवारलं ना, म्हणजे डेल्टा एक ग्रुप असतो, अल्फा मेथ्रिन, सायपर मेथ्रिन आणि डेल्टा मेथ्रिन 3 ग्रुप असतात, बरोबर. हे अल्फा मेथ्रिन जे ग्रुप आहे ना, हा पक्की किडावरती फवारलं ते झाडात जातो आणि त्या किड्यांचा पाला वगैरे चालू तरी मरतो. दुसरा पण ग्रुप तसाच आहे, एक संस्पर्शी ना अंतरस्पर्शी.
पण तिसरा एक डेल्टा मेथ्री हा ग्रुप असा आहे की तुम्ही त्या पिकावरती औषध मारलंच पाहिजे हा इश्यू नाही, पिकाच्या कडनी मारलं तरी ते जातं. बर बर बर. म्हणजे प्रॅक्टिकली तुमच्या आलेल्या पिकावरती रोग कुठल्या अवस्थेत आहे ते ओळखता आला पाहिजे. त्याचा डेटा नाही शेतकरी. डेटा नाही शेतकऱ्याकडे. तर मला काय म्हणायचं सर, खूप खरं तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण पारंपरिक शेती म्हणजे मला आमच्या 3 पिढ्यांनी शेती केली आहे, मला शेतीतलं फार माहिती आहे आणि घेता तर हंगामी पिकत बरोबर. ना नवीन तंत्रज्ञान, ना आधुनिकीकरण किंवा पाणी वाचवण्यासाठी ना ठिबक सिंचन, ना तुषार सिंचन. तरी असे काही शेतकरी आहे की मला शेतीतलं खूप कळते आणि पोरांनी मला सांगायचं नाही की मला काय करायला पाहिजे. आणि याच्यामुळे शेतकरी म्हणजे शेतकरी बाप आणि शेतकरी मुलगा याच्यामध्ये शेती सुधारण्याच्या बाबतीतला एक गॅप दिसतो, ज्याला आपण मुलाखत जनरेशन गॅप म्हणालो. तर नवीन मुलांना काहीतरी करायचंय सर, वेगळं. वडील कायमच ज्वारी लावताय तर त्यांना काहीतरी सुधारित पीक घ्यायचं आहे, तर ते जरा सांगा. सरजी काय झालंय प्रॅक्टिकली गेल्या 2 ते 3 वर्षात कुठल्याही क्षेत्रातली माहिती जर घ्यायची असली ना, ही मीडिया आली ना, मीडिया तुमचं वेगवेगळी माध्यमं आली, याच्यामधून प्रत्येकाला माहिती चांगल्या प्रकारे फास्ट कमी काळामध्ये फास्ट मिळते. पण जी पण काही माहिती ती ना ते प्रॅक्टिकली येत नाही, त्याचं बाजारीकरण होत आहे. म्हणजे एक वय तुम्ही एखाद्याची मुलाखत घेता किंवा एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणता बरोबर, त्याचं फक्त नाव करून पैसे कमवण्याचा उद्देश असतो. माझं ते मत नाहीये. तुम्हाला त्या सिच्युएशनला काय लागतंय तेच घटक त्याला मिळाला पाहिजे. बरोबर. या जनरेशन गॅपमध्ये काय होतंय, वडिला नॉर्मल मोबाईल आहे, वडील म्हणतो मी आज नाही पांढरी केली 40 वर्ष शेती करतोय, आणि मुलगा म्हणतो या असं नाही चालत, हे केलं तर मला हे करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या प्रवाहात तो ऍक्टिव्ह होतोय खूप, बरोबर ना, ऍक्टिव्ह होतोय, पण दोन्ही मधला जो गॅप आहे ना तो खूप त्रास देतोय. याच्यासाठी आहे ना प्रत्येक वडिलासाठी माझं एक सांगणं राहील, तुमच्याकडे 10 एकर क्षेत्र आहे ना, मुलाला सांगायचे 2 एकर क्षेत्र तुझ्या, तुला जे काय प्रयोग करायचे ते कर. आणि त्याचं या सगळ्या पहिल्याच वेळी तो 100% यशस्वी होणार नाहीये. आपण काय म्हणतो, पहिला मुलगा पडला परत उभा राहतो, परत उभा राहतो, पण आजच्या पिढीला आपण ते पडूनच द्यायना. आधीच भीती. हा नाही, एखादा मुलगा चालायला लागतं तर त्याच्या आईमध्ये अरे तिकडे जाऊ नको पडशील, तो त्या कोपऱ्यावर गेला ना की त्याला आई पाठीमागून जाऊन पकडते, त्याला तो पडण्याचा अनुभवच नाही आणि तो कंटिन्यू मोठा झाला तर तेच करतो. पण माझं काय म्हणणं आहे, हे जनरेशन जर गॅप करायचे असेल ना, प्रत्येक वडिलांनी प्रत्येक बापाने प्रत्येक मुलाला सांगायचे 2 एकर क्षेत्र तू कर, 2 वर 3, माझ्यातला रुपये नको होते का पैसे नको मिळू देत, पण त्याच्यातून तो शिकल ना तर 10 एकर शेती चांगली करल. आणि तिसऱ्याशी बाप म्हणे नाही तू म्हणतोय ते बरोबर आहे. पण आता हट्टी मानसिकता आहे सर, पूर्वीच्या पिढींची ना हट्टी मानसिकता आहे. म्हणजे मी सगळ्यांचीच नाही म्हणणार, पण काही वडीलधारी मंडळी असते की मी सांगतो तीच पूर्व दिशा, मला कळते तू शिकवायचं नाही, तू सांगायचं नाही. म्हणजे हे मी शेतकऱ्याच्या बांधावरती घेतलेले अनुभव आहे. आणि त्याच्यामुळं 20-20 एकर शेतीमध्ये क्रिएटिव्हिटी काहीच नाही राहिली नाही, बरोबर आहे नाही. त्यांना काय सांगाल तुम्ही, हट्टी मानसिकता करणारे जे पूर्वीचे जे काही शेतकरी बाप आहेत, जे मुलाच्या मताला विचारातही घेत नाहीयेत, त्यांना काय सांगा? आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बापाने एक म्हणजे प्रत्येक शेतकरी जो आहे ना, मुलाचा बाप आहे ना, त्यांनी केलं पाहिजे XYZ त्यांनी धरून चाललं पाहिजे. मी या जगात 2 वर्षांनी नाहीये, प्रत्येकाची धड पडतीये. माझ्या पोराचं माझ्या नंतर यथाविधी काम झालं पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे, तो तयार झाला पाहिजे, ह्यासाठी प्रत्येकाची धड पडे. बरोबर आहे ना. ज्यावेळेस आपण त्या पोराला त्याच्यापासून अलिप्त ठेवतो ना, त्यावेळेस पोर कमकुवत होतो. त्याला आपण प्रॅक्टिकली देत नाही. म्हणून माझं प्रत्येक वडिलांना सांगणं आहे, XYZ आपण मार्केट बाजारातच नाहीये. आज आपण वारीत आलोय, बरोबर ना. मी माझ्या वारीमध्ये 29 वर्ष वारी आहे माझी, पायवारी मी करतो, बरोबर. माझा मुलगा पण माझ्या पश्चात दुकान पाहतो, माझी मंडळी पण दुकान पाहते. गेले 5-6 वर्ष मी असं केलं की एक चार्ट लिहून ठेवायचो, उसाला तणनाशक असं, वांग्याला कीटनाशक हे, आमकं असं, हे असं. एक 25 दिवसापूर्वी माझ्या डोक्यात आलं, XYZ पुढच्या महिन्यात मी नाहीच या जगात, मागचं कसं होणार. त्यासाठी त्यांना तयार होत्या ना. आणि विशेष म्हणजे वारी तर आल्याच्या नंतर आता पूर्ण वारी करणार आहे मी 16 दिवस. घरच्या लोकांना फोन पण नाही केला, घरच्याने मित्राच्या फोनवर फोन केला त्यांचं काय चाललंय. म्हणजे इथला आनंद मला हा घ्यायला मिळतोयच आणि प्रॅक्टिकली तो तिकडे तयार होतोय. असं प्रत्येक बापानी थोडंसं सोडायला शिकलं पाहिजे, संतुलन केलं पाहिजे. मी करतो किती दिवस करणार तुम्ही, एक ना एक दिवस जायचंय. त्यासाठी आपली जनरेशन किंवा पुढची पिढी
यासाठी प्रांजमातांनी एका पिकात बुडल तो दुसऱ्या पिकात बुडल, पण नवी पिढी आहे ना एवढी ऍक्टिव्ह आहे, काय बुडणार पण नाही, पण त्यांना सोडलं तर पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. प्रेक्षक, आपण त्यांची मुलाखत वारीतच घेतोय बरं का. वारी करता करता आमची एकदा माझी आणि त्यांची एका रात्री चर्चा झाली. मला कळलं की सरांकडे शेतीचं नॉलेज खूप आहे आणि सेंद्रिय शेतीचं, विशेष म्हणजे सेंद्रिय शेती, त्यातले फळबाग असेल, हंगामी पिकं असतील, हे सगळं मला लक्षात आलं. मी म्हटलं सर, मला तुमची मुलाखत वारीतच घ्यायची. त्यांनी मुलाखत दिली. आता माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला. शेती सर इतकी सदन आहे, इतकी चांगली परिस्थिती आपण केली तरी सुद्धा शेतीला प्रोफेशनल इन्कम म्हणून काही ठिकाणी समजलं जात नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. शेतकऱ्याचं पोरगं जर हप्त्यावरती मोबाईल घ्यायला गेलं ना सर, ते गृहीत धरलं जात नाही शेतीचं, बरोबर आहे ना. आणि तेच जर तुमचं एखादं किराणा दुकान आहे तर ते गृहीत धरलं जातं, छोट्या छोट्या फायनान्स करणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत बघितलं तर. आणि दुसरं एक याच्यात लागून दुसरा मुद्दा आहे की मुलांची शेती करतात आहे म्हणून लग्न कमी होतात. आता तुम्ही शेतीतले एवढे चांगले प्रयोग केलेत की लाखो रुपये कमवू शकता, तर त्या मुलींनाही, त्या मुलींच्या आई वडिलांनाही आणि त्या मुलांनाही काय सल्ला द्याल थोडक्यात? सर जी मार्केटमध्ये आपण पाहतो एखादा दुष्काळ पडला, ठीक आहे, शेती क्षेत्र थांबलं ना अख्खी लाईन थांबती. बरोबर, पण हे लक्षात येत नाही ना सर लोकांच्या. नाही येणार ना, ऑटोमॅटिक येणार. जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, बरोबर. ना मागच्या 2-3 महिन्यापासून मार्च एप्रिलपासून दुष्काळाची बऱ्यापैकी सावट आहे. पूर्ण मार्केट ठप्प आहे, एकच नाही पूर्ण लाईन पूर्ण ठप्प आहे, बरोबर ना. यामध्ये मी सर्वांना एकच संदेश देऊ शकेल, शेतीसाठी येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल. 100%. पहिला मुद्दा, बरोबर. शेती क्षेत्रात जर पिकलं तरच सर्व यथाविधी चालणार आहे. फक्त ही जी शेती आहे ना, काळाची गरज ओळखून करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे काय पिकतं यापेक्षा समाजाला काय लागतं हे ओळख पाहून किंवा काळाची गरज ओळखून तुम्ही उत्पादन केलं पाहिजे. मार्केटमध्ये आता काय झालंय, गव्हर्नमेंट पण 3-4 वर्षापासून 5 वर्षांची जनजागृती करतंय, तुम्ही सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय शेती करा. पण शेतकरी तिकडं का ओळखत नाही की एखादं तुम्ही उत्पादन एखादं उत्पादन तो तुमचं फुलोर कोबी असेल, एखादा तांदूळ असेल, गहू असेल, केमिकल फ्री केलं तर उत्पादन 20-25% मायनस येत आहे, बरोबर आहे ना. पण हेच प्रोडक्टला मार्केटमध्ये ह्या पिका इतकं किंवा जे रेग्युलर पिकात एवढं मार्केट मिळत नाहीये. याचाच अर्थ आपण जागृत होणं गरजेचं आहे प्रत्येकाने, बरोबर. आजच्या मार्केटमध्ये तुमच्याकडं काय आहे या मीडियामध्ये जाहिरात केली पाहिजे. आत्ता मी माझ्याकडे साधारण एक पुणे शहरामध्ये एक 32 सोसायटी माझ्याकडे आहेत आता, बरोबर. त्याच्या अनुषंगाने आम्ही माझी टीम एकत्र येऊन चांगल्या प्रकारे काम करतोय. भविष्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही त्यांना 100 एकरामध्ये विषमुक्त भाजीपाला पिकून देणार आहे. आणि मला त्यांनी येणार 3 वर्षामध्ये 3000 एकराचं ते 5000 एकराचं टार्गेट दिलंय. मी किती चांगली गोष्ट आहे, किती चांगली गोष्ट आहे. आणि मी सेंद्रिय शेतीवरतीच काम करतो ना. सर्वसामान्याला हे गोष्ट पटत नाहीये, पण गेले 11-15 वर्ष मी हेच काम करतोय. आणि गेल्या 3 वर्षात फुल टाईम केमिकल शेतीवरती, केमिकल म्हणजे विषमुक्त शेतीवरतीच काम करतो. माझा दुसरा प्रश्न आहे सर तुम्हाला. जमिनीचा नैसर्गिकपणे पोत वाढवण्यासाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? पॉईंट टू पॉईंट 1-2 मिनिटात काय सांगा? हा, याच्यामध्ये काय असतं, आपली शेती आपण करतच नाहीये, हे करतात जीवाणू. ॲक्च्युली जीवाणू ऱ्हास होण्याच्या कारणाचा विचार केला पाहिजे ना. तुम्हाला मग काय सांगितलं मी, तो मुद्दा अर्धा राहिला आपला, की ऊसावरती आलेला लोकरी मावा, त्यासाठी वेगवेगळी केमिकल फवारली. सुरुवातीला डस्ट पावडर फवारली, नंतर थायमेट टाकलं, नंतर लिसंटा सोडलं, कोराजन सोडलं. आजची अशी परिस्थिती आहे, तिथं हुमणीचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. हुमणीचं एक म्हणजे ते खाते म्हणून सोडलं ना पीक, ते हुमणी मारण्यासाठी 3-3 वेळा एका ऊस आहे, तुमचा 1-2 महिन्याचा ऊस आहे आणि त्या 2 महिन्याच्या ऊसाला 3-3 वेळा केमिकल सोडलं जातं. तिथे जीवाणू कशी राहतील तुमचे? आणि तुम्ही अपेक्षा करता मी 25,000चं खत टाकलं आणि माझी 100 ऊस निघूच शकत नाही. म्हणजे वाढवायसाठी काय करावं लागेल? हा, याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही गांडूळ खतासारख्या खताचा वापर केला पाहिजे. सुरुवातीला महत्त्वाला तुमचं कुठलंही पीक काढलं तिथे हिरवळीची खती केली पाहिजेत. ध्यांच्या, ताग, शिवरी अशी वेगवेगळी पिकं केली ना की ह्याचा जो पाला आहे जमिनीमध्ये काढल्यानंतर तो जीवाणूचं खाद्य आहे. जीवाणूला खाद्य मिळेल की जीवाणू ऑटोमॅटिक वाढणार आहेत, त्यामुळे ऑटोमॅटिक तुमची जमीन सुपीक होणार आहे. हा पहिल्यामध्ये म्हणजे हिरवळीची खतं तुम्ही केली पाहिजेत. दुसरी गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्याने जो ऊसपट्टा आहे किंवा जिथं तुमचं
कोरडवाहू शेती होती, त्याच्यामध्ये जो पाला पाचवा काय निघेल ना तो कुठेही जाळला नाही पाहिजे, तो जमिनीत नांगरून त्याच्यावर प्रोसेस करून त्यात टाकलं पाहिजे. मार्केटमध्ये सर असे काही प्रोडक्ट आलेत, जिवंत जीवाणू आलेत. आता तुम्ही काही शेतकऱ्यांना विचारा, म्हणा तुमचं जर शेतामध्ये एक नारळाचं झाड आहे बरोबर ना, त्या नारळाच्या झाडाची फांदी पडणं 2-2 वर्ष शेतामध्ये कुजत नाहीये. पण मार्केटमध्ये असे बाबा ऑटोमॅटिक रिसर्च मुंबईची कंपनी आहे, त्यांनी मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीत ते प्रोडक्ट दिलंय. ते जर तुम्ही वाळल्या नारळाच्या झाडावरती फवारलं ना, त्या जावळीवरती 2 महिने त्याचं सेंद्रिय खत तयार होते. इतकं के हा हो. आता आपण ऊसाचं पाटाचे 5 टनाची कुट्टी करतो, तिथे 7 ते 8 टन पाचट आहे. त्याच्यावर तुम्ही 1000 रुपयाचं औषध फवारलं वरून किंवा पाण्यातून सोडलं ना, 3 महिन्यामध्ये पूर्ण पाटाची बुकटी होती किंवा मातीत रूपांतर होते. सेंद्रिय शेती तयार. हा 30-35 रासायनिक खत कमी लागतंय. जे हा याच्यामुळे तुमचा सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. आता साधारण पुणे जिल्ह्यामध्ये टॉपमध्ये मी साताऱ्याची धन्वंतरी कंपनी आहे. एखाद्या शेतीमधले तुमचं सेंद्रिय कर्ब 1च्या पुढे जर न्यायचा असला तर मार्केटमधले साधारण 15 ते 20 हजार रुपयाचं खत टाकावं लागतं त्याला. किंवा त्यांचं जर पीक केलं 10-12 हजार रुपये जातात, नांगरणीवरून 15,000 जातात. पण त्या धन्वंतरी कंपनीचं बॅक्टेरिया आणि RPS एक किट आहे बरोबर ना. ते बॅक्टेरिया आणि RPS किट जर एखाद्या पिकामध्ये तुमचं चालू ऊसामध्ये ऊस चालू पीक आहे आणि त्या ऊसामध्ये शेवटच्या पाण्याला जरी ते औषध तुम्ही सोडलं तर 2 ते 3 महिन्यात जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1च्या पुढे जातोय. त्यात कुठलं केमिकल नाही. ते वैयक्तिक आपण पिऊन दाखवतो. बापरे. म्हणजे ज्या पण आज 21 ते 25 शेतकऱ्यांना जिथे माझी मिटिंग असते. आता टोटली शेतीमध्ये माझं शेतीवरतीच काम आहे आणि मला थोडासा छंद आहे शेतकऱ्यांचा. कारण आपण प्रत्येकजण पैसे कमवतोय. पैसे कमवत असताना समाजात आपण काहीतरी लागतोच ना, काहीतरी देणं लागतो. या अनुषंगाने मी माझा जो घराचा प्लॅन केलेला आहे, 1-2 महिने 3 महिन्यात फायनल होईल. 7,000 स्क्वेअर फुटाचं घर बांधलंय मी, त्यात पार्किंग पण बांधलं. माझं दुकान आहे कृषी सेवा केंद्र, त्यासाठी 2 गाळे बांधले आणि फक्त शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ट्रेनिंग देण्यासाठी 150 लोकांचा मीटिंग हॉल आपण बांधला. हॉल केला. हो, त्याचं काम 1 दिवाळी पण पूर्ण होईल आणि तिथून पुढे मी त्याचे क्लिप, ते शेतकऱ्यांच्या मिटिंगी, दर आठवड्याला माझी एक मिटिंग असते शेतकऱ्यांच्या समोर. प्लस मार्केटमध्ये मी आता तिथे समजा इकडे वारीत आलो तर पण ज्यावेळेस मी धंद्यामध्ये असतो तर दररोज साधारण 4 ते 5 तास लोकांना फक्त फोनवरती मला सल्ले द्यायला लागतात. क्या बात. दररोज. पण वारीत आलोय ना मी, फोन स्विच ऑफ करून आलो. 80% शेतकऱ्यांना माहिती हा बाबा तिकडे गेलाय. इतके कनेक्ट आहे तुम्ही. हा, इतके कनेक्ट. तुम्ही खरं तर कमी वेळामध्ये खूप चांगली माहिती दिली, महत्त्वपूर्ण दिली. जवळजवळ 30-40 मिनिटं बोलताय तुम्ही. याच्यामधून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सेंद्रिय शेतीकडे ही मुलाखत पाहून लोकांचा कल वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. तुम्ही वेळ दिला, भरभरून बोलला. वारीमध्ये चालू असताना आम्ही जेवण केल्यानंतर ही मुलाखत घेतली आहे, हे सगळ्यात विशेष आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद, विशेष आभार. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी 10 वेळा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.